श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज घेऊन आलेली माहिती आहे नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान आणि त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त काय आहे। सर्व माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या सर्वांना दीपोत्सवाच्या दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा असं विनंतीपूर्वक सांगू इच्छिते। आपण या व्हिडिओला लाईक जरूर करा, कारण आपण दिलेले लाईक रूपी शुभेच्छा यामुळे आम्हाला नक्कीच व्हिडिओ करण्यास प्रोत्साहन प्राप्त होत असतं। आजच्या माहितीमध्ये सर्वात प्रथम जाणून घेणार आहोत अभ्यंग स्नान का करायचं। पहाटे चंद्र असताना अर्थात सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने आपल्याला मनशांती लाभते, उत्साह वाढतो आणि त्याचबरोबर आरोग्याच्या ज्या काही तक्रारी असतील छोट्या मोठ्या त्या कमी होण्यास मदत होते। आरोग्य वृद्धिंगत होण्यासाठी चंद्राच्या प्रकाशामध्ये स्नान करण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि तीच आपण आजही ती रूढ सुरू ठेवायची आहे। आता काय होतं की दिवाळीच्या 5 दिवस सुट्ट्या असतात, रोजचं हे धक्काधक्कीचं आयुष्य आहे, रोज आपल्याला आराम करायला मिळत नाही, मग चला आता सुट्ट्या आल्यात तर आराम करूयात असं प्रत्येकजण म्हटलं जातं आणि मग आपण ते झोपतो। पण तसं न करता या पहाटेच्या स्नानाचं महत्त्व काय समजून घेणं आणि ती प्रथा चालू ठेवणं हे आपलं काम आहे। पहाटे 3:30 ते 5:33 या वेळेमध्ये तुम्ही स्नान करायचं आहे। या वेळेत स्नानाला अभ्यंग स्नान असं म्हटलं जातं। सुगंधी तेल उटणं लावून आपल्या घरातील ज्येष्ठ महिला वर्ग आपल्याला स्नान घालत असतं आणि या स्नानाचा आनंद तुम्ही घ्यायचा आहे। यावर्षी या पहाटेच्या वेळेमध्ये स्नान करून असं म्हटलं जातं की पृथ्वीवरती या पहाटेच्या वेळेमध्ये नरक चतुर्दशीच्या दिवशी माता लक्ष्मी निवास करते, भ्रमण करत असते आणि ती आपल्याला पाहत असते। जो व्यक्ती लवकर उठून स्नान करून तिचं दर्शन घेतो, अर्थात तुमच्या देवघरातील देवतेचं नामस्मरण करतो, दर्शन घेतो, त्यांना आरोग्य वृद्धी होते, आर्थिक स्थिरता लाभते आणि ऐश्वर्य प्राप्ती सुद्धा होत असते। म्हणून अभ्यंग स्नान नक्की करा। याबरोबरच आता आपण पाहणार आहोत अभ्यंग स्नानाचे फायदे पाहिले। आता दुसरी गोष्ट पाहणार आहोत लक्ष्मीपूजन। पहाटेच्या वेळेस सुद्धा लक्ष्मीपूजन केलं जातं। पहाटे 3:37 ते 5:33 पर्यंत सुद्धा तुम्ही या दिवशीच लक्ष्मीपूजन करू शकता आणि त्याचबरोबर सकाळच्या वेळेमध्ये लक्ष्मीपूजन करायचं असेल तर तो वेळ काय तर 7:03 ते 9:05 या वेळेमध्ये तुम्ही प्राप्तकालीन पहिला मुहूर्त आहे, या मुहूर्तावरती तुम्ही लक्ष्मीपूजन जरूर करू शकता। व्यापारी वर्ग याचबरोबर कंपन्या यांसाठी हा सकाळचा मुहूर्त अतिशय शुभ आहे। यानंतर दुसरा मुहूर्त आहे 10:59 ते दुपारी 1:45 हा दुसरा मुहूर्त आहे। या मुहूर्तावर सुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता आणि तिसरा मुहूर्त आहे संध्याकाळी 6 वाजल्यानंतर रात्रीच्या 11 वाजेपर्यंत या मुहूर्तावर सुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता। आता लक्ष्मी घेऊयात। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाजारामध्ये लक्ष्मी मिळते, ती लक्ष्मी घरी घेऊन यायची आहे। याला झाडू आपण इतर दिवशी म्हणतो, पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी याला झाडू न म्हणता लक्ष्मीच म्हणायचं आहे। तर लक्ष्मी तुम्ही बाजारातनं घेऊन यायची आहे, आदल्या दिवशी आणली तरी सुद्धा चालू शकते। याचं विधिवत पूजन करायचं आहे, याला हळदी कुंकू व्हायचं आहे, फुलाने यावर पाणी शिंपडायचं आहे। यामध्ये लक्ष्मीची प्रतिमा किंवा लक्ष्मीचा फोटो ही जे लक्ष्मीपूजन करताना तुम्ही त्याच्या समोर ठेवायचं आहे। यावरती लाह्या, बत्ताशे, धने, गुळ याचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्याबरोबर तुम्ही जे मिष्टान्न तयार करता अर्थात फराळ तयार करता, या फराळाचा नैवेद्य दाखवायचा आहे। यथासांग लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, पूजन करायचं आहे आणि मग आरती करायची आहे। आरतीची वेळ संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही लक्ष्मीपूजन करत असाल तर नक्कीच आरती करू शकता, पण सकाळी जर तुम्ही पूजन केलं म्हणजे प्राप्तकालीन पहिल्या मुहूर्त दुसऱ्या मुहूर्तावर जर लक्ष्मीपूजन केलं तर नक्कीच तुम्ही आरती करू नका। आरती केल्याने काय होतं की आपण एखाद्या देवाचं, इष्टदेवाचं स्मरण करतो, आवाहन करतो आणि आरती केल्यानंतर आपण त्यावरती मंत्राक्षरा म्हणून त्यांना पुनरागमनायचं करतो, म्हणजेच त्यांना प्रस्थान करण्याची विनंती करतो। परंतु आपण जर या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासून जर लक्ष्मीपूजन जर केलेलं असेल तर संध्याकाळपर्यंत, त्या दिवसापर्यंत, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत आपल्याकडेच ती लक्ष्मी राहावी म्हणून आरती करायची नाहीये। आरती जर तुम्ही सकाळी लक्ष्मीपूजन करून घेतलेलं असेल तर संध्याकाळच्या वेळी तुम्ही आरती करू शकता, काहीच अडचण नाही। म्हणजे हा एक उपाय तुम्हाला अतिशय लाभदायक ठरू शकतो। याचबरोबर या दिवसापासून श्रीयंत्राचं पूजन करण्यास सुद्धा सुरुवात करू शकता। जर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीयंत्रावरती अभिषेक करणं झालं नाही
किंवा श्रीयंत्राचं पूजन करणं झालं नाही तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा तुम्ही श्रीयंत्रावर अभिषेक करून त्या दिवसापासून कुंकुमार्चन करू शकता. हे सुद्धा चालू शकेल. कुंकुमार्चन किंवा अभिषेक करून या दिवसापासून लक्ष्मी यंत्र तुमच्या जवळ ठेवण्यास किंवा देवघरातील देवांसोबत ठेवण्यास सुरुवात करू शकता. हे सुद्धा अतिशय लाभदायक उपाय आहे. हाही तुम्ही जरूर करून पहा. याचबरोबर या दिवशी तुम्हाला एक विशिष्ट उपाय करायचा आहे. तो म्हणजे या दिवशी तुम्ही दीप प्रज्वलन करायचं आहे. तुमच्या घरातील दिवा घेऊ शकता, पितळाचा किंवा तांब्याचा दिवा घेऊ शकता. याचबरोबर मातीचा दिवा सुद्धा चालू शकेल. तो घ्यायचा आहे. त्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे, वात घालायची आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला स्वतःला पाहायचं आहे आणि नंतर तो दिवा प्रज्वलित करून तुमच्या घरातील बाहेर तुळशीच्या तिथे तो लावायचा आहे. यामुळे काय होईल की तुमच्या घरामध्ये जे स्वतः वैयक्तिक दृष्टिकोनातून आजारपण आहे, नैराश्य आहे, काही कटकटी आहेत तर त्या सगळ्या दूर होण्यासाठी आणि तुमच्या जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त होण्यासाठी हा उपाय तुम्ही या दिवाळीमध्ये नक्कीच करून पहा. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपण काय करतो की अगदी 5 ते 10 मिनिटात लगेच पूजा आपण आवरायला घेतो किंवा साईडचं सगळं जे काही पसार असेल तो आवरायला घेतो. तर असं न करता किमान 1 ते 2 तास पूजेच्या तिथल्या ठिकाणी जर काही फुलं किंवा आणखीन काही वस्तू पडलेल्या असतील तर त्यानंतर लगेच आपण झाडूने किंवा कागदाने गोळा करायला लागतो. तर असं काही करायचं नाहीये. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर किमान त्या दिवशी झाडून काढू नये असं शास्त्र सांगतं. तुम्ही कपड्याने गोळा करून ठेवू शकता आणि तो जो गोळा केलेला केर आहे, कचरा आहे, त्याला कचरा म्हणायचं नसतं. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा जो गोळा केलेला आहे, केर आहे, याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच ठिकाणी तो एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी तो तुम्ही विसर्जन करू शकता. तो गोळा केलेला जो कचरा आहे तो तुम्ही दुसऱ्या दिवशी बाहेर टाकू शकता. त्या दिवशी तो मात्र टाकायचा नाही. हा एक उपाय तुम्ही नक्की करा. म्हणजे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील, तिचा निवास राहील आणि तुमच्यावर तिची कृपा होईल. ऐश्वर्य, आरोग्य आणि संतती संपत्ती प्राप्त होण्यास मदत होईल. तर आज आपण नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान का केलं जातं, अभ्यंग स्नानाचे फायदे काय, याचबरोबर अभ्यंग स्नान केल्यानंतर तुम्ही कुठला जप करायचा आहे हेही आपण आता पाहणार आहोत. अभ्यंग स्नान केल्यानंतर एक विशिष्ट उपाय करायचा आहे. तो म्हणजे तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. अभ्यंग स्नान झाल्यानंतर तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण जर केलं तर नक्कीच तुम्हाला आरोग्य वृद्धी होते आणि तुमच्या फायनान्शियल जे काही प्रॉब्लेम्स असतात ते सुद्धा कमी होण्यास मदत होते. तर आज आपण ही सर्व माहिती पाहिली. आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नमो नमः असं लिहिण्यास विसरू नका आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त मित्रमंडळी, नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका. म्हणजे त्यांना सुद्धा लक्ष्मीपूजनाचे शुभ मुहूर्त कोणतेही माहिती पडतील. पुन्हा असाच महत्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ घेऊन मी येणार आहे. तोपर्यंत आपणा सर्वांना शुभ दीपावली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.